आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आता उन्हाची तीव्रता वाढू लागलेली आहे। गेल्या 5 दिवसांपासून शहराचा पारा 35 अंशांपर्यंत जाऊन पोहोचला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये वाढ होऊन 39 अंशांपर्यंत हे तापमान पोहोचण्याची शक्यता आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पारा 45 पार जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तिकिटाच्या दरामध्ये 15 एप्रिल पासून 10% हंगामी वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतलेला आहे। यामुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील। देशातील सर्वात लांब असलेल्या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आहे। या प्रकल्पामुळे 1.5 तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये शक्य होणार आहे। ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। या प्रकल्पामुळे दहिसर अंधेरी परिसरातील वाहतुकीचा भार सुद्धा कमी होईल असा सुद्धा अंदाज वर्तवण्यात येतोय। घोडबंदरवरील वाहतूक कोंडी सुद्धा कमी होईल असा सुद्धा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याची माहिती सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। या प्रकल्पामुळे परिसरातील रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी हमी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिली। देशातील पहिल्या पॉट टॅक्सी प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील एक मोठं पाऊल मानलं जातं। मुंबईकरांसाठी 2 मेट्रो सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत। मेट्रो 9 आणि मेट्रो 2B चं लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेला आहे। विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी हे महत्त्वाचं पाऊल ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमधून घेण्यात आला। याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचं विभाजन करण्यात येणार असून महावितरण कंपनी भांडवली बाजारामध्ये सूचीबद्ध होणार आहे। मरीन ड्राईव्हवरती वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं उघडकीस झालेलं आहे। दुचाकीवरील स्टंटबाजी सध्या समोर आली आहे। संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। आझाद मैदानाच्या बाहेर शिक्षकांनी रस्ता अडवून धरला होता। कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी 1 महिन्यापासून शिक्षकांचं आंदोलन सध्या सुरू आहे। महाराष्ट्राची वीज कंपनी आता कर्जमुक्त होणार आहे। महावितरणचं राज्य सरकार कर्ज फेडणार असल्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी ही माहिती दिली। ठाण्यामध्ये आंतरजातीय विवाहामुळे एका जैन कुटुंबावरती सामाजिक बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। आंतरजातीय विवाह समाजातील काही पदाधिकाऱ्यांना मान्य नसल्याने त्यांनी कुटुंबावरती सामाजिक बहिष्कार टाकला। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग लागली। वेल्डिंग करतेवेळी आग लागल्याची माहिती मिळते। मात्र आग लागली की लावली गेली असा प्रश्न मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस अनिश खंडागळे यांनी उपस्थित केला आहे। गोरेगावमधील संतोषनगर परिसरामध्ये झालेल्या राड्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेचे 4 जण जखमी झाले होते। शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी जखमींची थेट भेट घेत घटनेचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। तब्बल 8 ते 10 दिवसांच्या खंडानंतर नागपूर शहरातील ऑटो एलपीजी पंप पुन्हा सुरू झालेले आहेत। गो गॅसचे 7 पंप सध्या कार्यान्वित झाले असून दरवाढ झाल्याने रिक्षा चालकांवरती आर्थिक ताण कायम आहे।